5 जुलैला वरळीच्या डोम येथे जो मराठी माणसाच्या एकजुटीचा जो विजय झालेला आहे त्या विजयाचा जल्लोष तो विजय साजरा करण्याचा निर्धार माननीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे तसेच मनसेचे प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे या दोघांच्या माध्यमातून 5 जुलैला वरळी येथे करायचा ठरलेला आहे। टाईम उद्या कळेलच आपल्याला, परंतु एक जबरदस्त ताकद महाराष्ट्रातील मराठी माणसाची ही 5 तारखेला वरळी येथे उभी राहील। सर, ठाकरे ब्रँड हा फॅक्टर जो आहे तो किती महत्त्वाचा आता जाणून येतोय, एकंदर ही नांदी असेल का दोघांची एकत्र येण्याची? खरं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेशी लढण्याचं दुष्कर्म या सध्याच्या राज्यकर्त्यांनी जे केलेलं आहे त्याची झळ समस्त मराठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेला भासतच होती। सदैवाने ह्या दोघांनी एकत्रित होऊन त्याच्याविरुद्ध आवाज उठवला आणि दाखवून दिलं, महाराष्ट्राने पण दाखवून दिलं की आम्हाला या महाराष्ट्राला ठाकरे ब्रँड जो आहे तोच नंबर 1 आहे। पण सर, पहिल्यापासून सांगण्यात आलं आहे की कुठलाही झेंडा नाही आहे, फक्त मराठी माणसाचा अजेंडा याच्यात आहे, कोणाच्या झेंड्याचा फोटो बिटो नाही, दोघांची फक्त नावं आहेत, हे जास्त महत्त्वाचं होतं का असं तुम्हाला वाटतं का? आहे ना, या महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता ही महत्त्वाची आहे। त्यासाठी झेंडा आणि पक्ष जयघोष करण्यापेक्षा मराठीचा जय जयकार करणं आणि मराठी अस्मिता जागृत करणं हे महत्त्वाचे आहे। सर, पण आपण जर बघितलं उद्धव ठाकरेंनी देखील म्हणाले की महाराष्ट्राच्या जे मनामध्ये तेच होईल, तसंच राज ठाकरेंनी देखील म्हणाले की 5 तारीखला जो तुमचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी म्हणजे युती होऊ शकते का अशी? आपण सर्वजण 5 तारीखला असणारच आहे, आपल्या साक्षीने भविष्यातला महाराष्ट्र दिसून येईल। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।